सर्वात प्रथम व्यक्तिशः माझ्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित असले सर्व मान्यवरांच्या वतीने आणि आपण सर्व लोकशाहीच्या राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र आणि सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमचे बंधुराज श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे, माझे मित्र आमदार जयकुमारजी गोरे, माझे मित्र आमदार मकरंदाबा पाटील, माझे मित्र आमदार दीपक चव्हाण, माझे मित्र महेश शिंदे, आमदार महेश शिंदे, माजी आमदार नरेंद्रजी पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार दिलीप येळगावकर, कॉलेजच्या दिवसापासून त्यांच्याबरोबर आम्ही एकत्र कॉलेजला शिकलो असे माझे अत्यंत जवळचे मित्र संजीवराजे नाईक निंबाळकर, मुकुंदजी आपळे, धैर्यशील दादा, अशोक बापू, अमित कदम, अतुल बाबा, मनोज दादा, नितीन काका, बाळासाहेब सोळसकर, पुरुषोत्तमजी जाधव, चंद्रकांत जाधव, विक्रम बाबा पाटणकर, जयवंत शेलार, सचिन नलवडे, शारदा ताई जाधव, रामकृष्ण वेताळ, अमित चव्हाण, भरत नाना पाटील, प्रतिभा ताई शिंदे, राजेश पाटील, प्रमोद शिंदे, दत्ता नाना धमाळ, शिवाजीराव महाडिक, भीमराव काका, युवराज कांबळे, चित्रलेखाताई ताईसाहेब, सुरभीताई भोसले, अण्णा वायदेंडे आणि आवर्जून या ठिकाणी ह्या अत्यंत महायुती म्हणा किंवा विकास युती ह्या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, शिवसेना शिंदे गटासाहेबांचे सर्व पदाधिकारी, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटांचे सर्व पदाधिकारी, पीपल रिपब्लिकन पार्टी जोगेंद्र कवाडे गटांचे सर्व पदाधिकारी, बहुजन विकास आघाडी माझे मित्र हितेंद्र ठाकूरांचे सर्व पदाधिकारी, जनस्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, राष्ट्रीय समाज रक्षाचे सर्व पदाधिकारी, प्रहार जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी, स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी, रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी, शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी, बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे पदाधिकारी, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे पदाधिकारी, भीमसेनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व आपण आवर्जून या ठिकाणी या अत्यंत महत्त्वाच्या अशा मेळाव्याकरता उपस्थित असलेले सर्व आपण लोकशाहीतले राजे, माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो आणि ज्यांना विसरून चालणार नाही असे सर्व पत्रकार बंधूंनो, माझ्या अगोदरच्या सर्व मान्यवरांनी, सर्व आमदारांनी आपापल्या पद्धतीने त्यांच्या मनोगतातून संपूर्ण आज आपण एकत्र का आलो आहे ह्याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं। आपण बारकाईंचा विचार केला तर या सगळ्यांनी वेगवेगळ्या पक्षातले असूनसुद्धा यांच्यामध्ये एक मत कुठल्या मुद्द्यावर झालं, ही महायुती कशामुळं झाली, त्याचं मूळ कारण म्हणजे ज्या वेळेस तुमच्यासारखे संपूर्ण लोकशाहीतले राजे आम्हाला सगळ्यांना या पदावरती विराजमान करतात त्यावेळेस प्रत्येकाला एक प्रकारचं
मनात वाटतं की आपला आमदार, आपला खासदार किंवा आपले जे वेगवेगळ्या पदावरती असणारे जे पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून आपले विकासाचे कामं मार्गी लागले पाहिजे. आणि त्यामुळं हा महायुतीचा मेळावा म्हणजे विकास पूर्तीचा मेळावा असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. फार खोलात मी बोलणार नाही, पण माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये फार जवळनं, फार म्हणजे अत्यंत, जसं मी आता माझे मित्र शंभूराज आणि मकरंदाबांच्या मध्ये बसलो होतो, एवढ्या जवळनं अनेक पंतप्रधानांशी माझा परिचय झाला, अनेकांशी त्यांच्याबरोबर चर्चा देखील झाली. प्रत्येकाने आजपर्यंत कोण कमी नव्हतं, पण त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातले जरी असले तर ते मोठ्या पदावरती आणि ते मोठ्या मनाचे होते. पण जोपर्यंत वस्तुस्थितीत त्याचं रूपांतर होत नाही तोपर्यंत त्याचं लोकांना म्हणजे पोचपावती ज्याला म्हणतो ती मिळत नाही. अनेक पंतप्रधान जवळनं बघितले, मोदीजींना च्याबरोबर अनेक वेळा चर्चा झाली, पण प्रामुख्याने त्यांचं कौतुक करायचं म्हणून नाही, पण त्यांचं योगदान जर पाहिलं आपण तर एवढे बारकावे आहेत प्रत्येकाच्या बाबतीत. प्रत्येक गट तट जात पात, म्हणजे ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सर्व धर्म समभावाची संकल्पना मांडली, त्याच धर्तीवर त्यांच्या विचाराचं, त्यांचे विचार आचरणात आणण्याचं काम प्रामुख्याने जर कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलं, हे आवर्जून ह्या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगभरात आज देशाचं जे काय वेगळं आगळं वेगळं वलय निर्माण झालं. प्रत्येक वेळेस टीका टिप्पणी केली जात होती. प्रत्येकजण सांगायचं की एवढे पैशाची उधळपट्टी होती, कारण नसताना ह्या देशाला जा त्या देशाला जा. पण प्रामुख्याने आपण जर थोडा विचार केला पाहिजे, जो कम्युनिकेशन गॅप होता, जे संवाद साधण्याचं काम होतं ते मोदीजींनी केल्यामुळं आज आपला देश एक वेगळ्या विशिष्ट उंचीवर जाऊन पोचलं आहे. त्यांनी नेऊन ठेवलं. ह्या ठिकाणी संपूर्ण त्यांचाच विचार घेऊन सर्व, मी असेन किंवा सर्व आमदार असतील, इथं सर्व पदाधिकारी असतील, हे सर्व त्याच विचारांनी एकत्रित आलेले आहेत. प्रत्येकाला वाटतं की कुठंतरी आता आपले एक आशेचं किरण दिसतं की कुठंतरी आता आपल्या मतदारसंघातले ज्या लोकांना आपण, ज्यांनी आपल्याला संपूर्ण पाठबळ दिलं, आज त्या लोकांचे प्रश्न, अनेक वर्षापासून जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील. आणि त्यामुळं एक विकासाच्या विचारांनी हे सर्वजण, आम्ही सर्वजण ह्या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन, मगाशी म्हणल्याप्रमाणे उमेदवार कोण आहे हा महत्त्वाचा नाही आहे, पण निश्चितपणे जो कोण असेल तो मोदीजींच्या पाठीशी उभं राहणारा असेल, मग म्हाडा असेल, मतदारसंघ असेल, सातारा लोकसभा मतदारसंघ असेल, किंवा ह्या संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे काही जिल्हे आहेत, ह्या प्रत्येक जिल्ह्यातनं 48 जे खासदार आहेत, मला वाटतं की जर आपण जर थोडंसं स्टॅटिस्टिक्स जर पाहिलं तर आज एकनाथजी शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, त्याचबरोबर अजितदादा आहेत. तसं जर पाहिलं तर मला सांगा ना, शिल्लक किती जातं आहे. आणि त्यामुळं 48चे 48 खासदार हे मोदीजींच्या पाठीशी, मोदीजींच्या विचाराची
असणारेच निवडून येणार ह्याच्याबद्दल मला काय कुठली शंका नाही आहे. फार वेळ झालेला आहे, बऱ्याच लोकांना परत जायचं आहे, भरपूर बोलण्यासारखं आहे. पण एवढंच सांगेन की प्रत्येकाला वाटत असतं किंवा मनात चर्चा प्रत्येकाच्या होत असते की हे एकत्र आले कुठेतरी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी. स्वार्थ बिर्थ काय नाही. तुम्हाला सगळ्या लोकांना ह्या जनतेलाच केंद्रबिंदू मानून संपूर्ण हे सगळेजण मी आणि हे सर्व आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. तुमच्या उत्कर्ष कसं झाला पाहिजे, मोठ्या उंचीवर तुम्हाला कसं तुमच्या न्यायचं विचाराने हे संपूर्ण आम्ही सगळेजण एकत्र आलो. मगाशी शिवेंद्रराजेंनी उल्लेख केला मराठा आरक्षणाचा. खरंच योग्यच आहे. कारण जर इतर राज्यांमध्ये खास करून जर आपण पाहिलं हा ओबीसी आणि हे ते हा जो अलीकडच्या काळामध्ये जो काय वादविवाद चालू आहे, तर बाकीच्या राज्यांनी जर त्यांच्या आरक्षणामध्ये वाढ केली किंवा ह्याच्यात, तर आपलं महाराष्ट्र शासनाने सुद्धा पुढाकार घ्यावा आणि सगळ्यांना सगळ्यांचा कोणाला धक्का न लागता प्रत्येकाचा समावेश झाला पाहिजे आणि प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. ह्या मताशी ह्या सरकार निश्चितपणे पाऊल उचलल. फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की आज आपण या ठिकाणी आलात, या सर्वांच्या आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आलात आणि आपल्या या उपस्थितीमुळं खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढली. आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आल्याबद्दल आपला बहुमोल वेळ खर्च करून आपण या ठिकाणी आल्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. बराच वेळ झाला आहे, बरेच लोक लांबून आले आहेत, त्यामुळे फार बोलण्यापेक्षा इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.